भरधाव दुचाकी झाडावर आदळून तिघांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। भरधाव दुचाकी झाडावर आदळून 3 युवकांचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात चिखली जाफराबाद रोडवरील भोकरवाडी जवळ घडला। सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रोहित चाबुकस्वार, शुभम रमेश चाबुकस्वार आणि नाशिक येथील सोनू सुपडू उसरे हे तिघे दुचाकीनं कुंभारीकडे जात होते। त्या दरम्यानच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडलेला आहे। दुचाकी भरधाव वेगानं झाडावर आदळली आणि या घटनेत या अपघातात या तिघांचाही जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे पिंपरी गावावर शोककळा सध्या पसरली आहे। बातमी आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून। भरधाव दुचाकी ही झाडावर आदळली आणि यामध्ये हे जे तिघे युवक होते त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि या अपघातामुळे पिंपरी गावावर शोककळा पसरलेली आहे। यामधला जो शुभम चाबुकस्वार हा सिल्लोडच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये 9वी मध्ये शिक्षण घेत होता। रोहित चाबुकस्वार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये तो 12वीला होता आणि सोनू उसरे नाशिकचा रहिवासी असल्याची माहिती समोर येते आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, खरं तर दुःखद अशी ही घटना म्हणावी लागेल। हा अपघात घडलेला आहे ज्यामध्ये या 3ही युवकांचा जागीच मृत्यू झाला असं समजतंय। नेमका हा अपघात कसा घडला? नक्कीच भरधाव दुचाकी झाडावर आदळून या 3 युवकांचा जागी मृत्यू झाला आहे। हा अपघात सिल्लोड तालुक्यातील चिखली जाफराबाद रोडवरील भोकरवाडीजवळ घडला आणि या सिल्लोड तालुक्यातील दोघांचा तर नाशिकमधील एकाचा मृत्यू झालेला आहे। रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार आणि नाशिक येथील सोनू उसरे असे 3 दुचाकी असणाऱ्या तिघांची नावे आहेत आणि हे जेव्हा कुंभारवाडीकडे जात होते त्यावेळेस भोकरवाडीजवळ हा अपघात घडला आणि चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती आपल्याला सध्या मिळत आहे आणि यात दुचाकी झाडाला आदळून तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।